नमस्कार, मी अजिंक्य देव. अरे, गणपतीच्या महोत्सवासाठी तुम्ही अजून सज्ज झाला नाही वाटतं. हे काय झालात ना, इतके सुंदर दिसताय सगळे. तेव्हा गणपती बाप्पा येणार म्हटलं की एक वातावरणच सगळं पवित्र होऊन जातं. सगळीकडे नुसते ढोल ताशे वाजत असतात आणि त्याचा तो लोभसवाणा चेहरा, ती सुंदर मूर्ती, ते 11 दिवस कसे जातात तेच कळत नाही. पण नंतर एक असा दिवस येतो जेव्हा आपल्याला गणपती बाप्पाला निरोप द्यायचा असतो, म्हणजेच त्याचं विसर्जन करायचं असतं. सध्या नदी, तलाव आणि समुद्रात गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जनास मनाई आहे. मग करायचं तरी काय? त्याचं उत्तर म्हणजे पुनरावर्तन. तर पुनरावर्तन म्हणजे काय? पुनरावर्तन म्हणजे शाडूच्या मातीचा केलेला गणपती हा घरच्या घरीच विसर्जित करायचा आणि ती माती मूर्तिकाराला परत देऊन त्याचं पुनरावर्तन करायचं. त्यामुळे होतं काय, तर पर्यावरण वाचतं, निसर्ग सुंदर राहतो आणि गणपती बाप्पाचा जल्लोष तर कायमच असतो. तेव्हा चला हा गणेशोत्सव प्रदूषण मुक्त करूया. तेव्हा बोला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी पुनरावर्तित होऊन या. या मोहिमेमध्ये बऱ्याचशा संस्था, शाळा, महाविद्यालय आणि महानगरपालिका सुद्धा सामील आहेत. मोहिमेसाठी तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर www.punaravartan.org या साईटला व्हिजिट करा.